बाईकवरचं पिल्लू. लेखक अमित बिडवे. आवाज जगदीश हिरेमठ. दाटून आलेलं आभाळ, मधूनच येणारी सर, झाडाखाली उभे असलेले बाईक स्वार, अचानक ढगा आडून तळपणारा सूर्य, पुन्हा सगळीकडे लगबग सुरू. असाच बाईकवर मी निघालेलो, पावसात थोडा भिजत आणि तशीच बाईक दामटत. अंगावर असा पाऊस झेलत, गार वारा अंगावर खेळवत, उघड्या तोंडात शिरणारे पावसाचे थेंब जिभेवर झेलत, पावसाचा आनंद घेण्याचे दिवस कॉलेजमध्ये असताना कायम एक युफोरिक फील देत, तसा आता अभावानच घेतला जातो. घरून निघताना बायकोशी जरा किरकिर झाली होती, त्यामुळे डोकं आऊट. मग तो राग डोक्यात ठेवून पावसानं गाठू नये म्हणून बाईक पिदडत मी निघालेलो होतो. एका स्पीड ब्रेकरशी बाईक स्लो झाली. हैशा, पुढून जाणाऱ्या बाईकवरून एक पुरुषी आवाज आला. पुढे चाललेली बाईक नवरा चालवतोय, मागे त्याला धरून साडी सांभाळत बसलेली त्याची बायको आणि तिच्या मांडीवर एक 1.5 वर्षाचं पिल्लू. त्या पोराकडे माझी नजर गेली. एका बाजूला मांडीवर घेऊन बसलेली आई, डोक्यावर एक छोटीशी कॅप, काजळ घालून माखलेले टुकूटुकू इकडे तिकडे बघत असलेले काळेभोर डोळे, सावळा रंग, गुबगुबीत गाल, श्वासासोबत आत बाहेर करणारा एक शेमडासा छोटा ओघळ. स्पीड ब्रेकरवर ती बाईक स्लो झाली. वडील हाईशा म्हणाले आणि ते पिल्लू माझ्या दिशेने बघत खुदकन हसलं. निखळ, उत्स्फूर्त, गोड, निरागस. मी ते पाहून माझ्याही नकळत त्याच्याकडे बघून हसलो. त्याला मजा वाटली असावी. दोन्ही बाईकचे स्पीड वाढले. अशा वेळी मी ओव्हरटेक करत असतो जनरली, पण आज वाटेना करावं म्हणून. ते हास्य असं अर्ध्यात सोडून जाऊ वाटेना. त्यांच्या मागे मागे स्लो जात राहिलो. ते पिल्लू आता माझ्याकडे एकटक बघत होतं. मी त्याच्याकडे बघून परत हसलो. त्याचे तर ते आता आवडीचंच झालं होतं. ते नाक उडवत हसलं. मी बधीर झाल्यासारखं त्या चेहऱ्याकडे बघत बघत पुढे जात राहिलो. क्षणभर असं वाटलं की या जगात आजूबाजूला दुसरं काही नाहीये, फक्त तो समोर निरागस हसणारा एक चेहरा आहे. मागून हॉर्न वाजला. आरशात पाहिलं एक कार. भानावर आलो. तोंडात बोटं चोखत ते पिल्लू अजूनही माझ्याकडे बघून हसत होतं. त्या बाईकचा लेफ्ट इंडिकेटर फ्लॅश व्हायला लागला. पुढच्या वळणावर डाव्या बाजूला ती बाईक वळणार. माझ्या नकळत मी उजव्या हातानं त्या पिल्लाला टाटा केला. त्यांनीही आपलं चिमुकला पंजा हलवत टाटा केला आणि ते परत हसलं आणि दिसेनासं झालं. मी घरच्या रस्त्याने निघालो. समोरून येणाऱ्या एका ऍक्टिव्हावाल्याकडे बघून हसलो मी. तोही हसला आणि मग लक्षात आले की अरे, हा आपला तर कोणीच नव्हता. कोणाकडे बघून हसायचं असेल, कोणाच्या आयुष्यात आनंद द्यायचा असेल, तर त्या व्यक्तीची ओळख थोडीच असावी लागते. ते पिल्लू तरी कुठं मला ओळखत होतं. घरी आलो. बायकोनी दार उघडलं. सकाळचा राग डोक्यात होता माझ्या, पण तो मगाचा चेहरा डोळ्यासमोर होता. आपोआपच ते हसू परत आलं माझ्या चेहऱ्यावर. मग समोर उभी असलेली बायको पण खुदकन हसली. आयुष्याच्या रस्त्यावर चालताना खूपसे खड्डे, स्पीड ब्रेकर येत असतात. ते टाळता येत नाहीत, चुकवता येत नाहीत, पण कुठेतरी जाणीवा जाग्या ठेवल्या, डोळे उघडे ठेवले, आनंदच शोधायचा आहे हा असा माइंडसेट ठेवला, तर कुठल्याही स्पीड ब्रेकरवर असे हसणारे डोळे आपल्याला नक्कीच भेटतात, नाही का?